नमस्कार. न्यूज 24 घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस, कर्मचारी, सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुमन सप्रे, उपाध्यक्षपदी आशा पवार, सचिवपदी स्मिता आवटी यांची बिनविरोध निवड झाली आहे. संस्थेच्या कार्यालयात यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. अध्यक्षपदी सुमन सप्रे व सचिवपदी सौ स्मिता आवटी आणि उपाध्यक्षपदासाठी आशा पवार यांची निवड बिनविरोध झाली. यावेळी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पतसंस्थेचे कार्यकारी संचालक ताराबाई माळवदे, सुलभा जाधव, अंजना ठाणगे, अनिता गोरे, कालिंदा शिंदे, नसीम बानू शेख, विदया दुसुगे, आशा दारकुंडे, स्मिता आवटी, राजश्री कोल्हे, कविता कापसे, रुपाली जाधव, विजया म्हस्के, नैना चाबुकस्वार, शैलजा उदमले, शोभा शिवाळे, संस्थेचे कर्मचारी, वरिष्ठ लिपिक अल्ताफ शेख, लिपिक गौरी चवक उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सौ सुमन सप्रे म्हणाल्या, अहमदनगर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मुलांचे शिक्षण व त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना या पतसंस्थेचे सभासद करून घेण्यातच त्यांनी सांगितलंय. पतसंस्थेत जास्तीत जास्त कर्ज वितरण आणि ठेवी कशा येतील यासाठी प्रयत्न करून पतसंस्था नावारूपाला आणली जाईल असंही त्यांनी मत व्यक्त केलंय. अंगणवाडी सेविका सौ सुमन साहेबराव सप्रे माझी चेअरमनपदी, अंगणवाडी पतसंस्था चेअरमनपदी निवड झाली. त्याबद्दल मी ज्यांच्यामुळे ही निवड खरी झाली आहे, ज्यांच्यामुळं बिनविरोध पतसंस्थेची निवडणूक झाली, त्यांच्यामुळेच आज मी ह्या पदावर बसू शकले. त्या सौ नयना चाबुकस्वार, सौ माळवदे, सौ राजश्री कोल्हे या तिघींनी फॉर्म भरल्यानंतर माघार घेतली. म्हणून आज आमची पतसंस्था ही गरीब महिलांचे पैसे वाचले. त्यामुळं ह्या तिघींचे प्रथम मी आभार मानते आणि बाकी सर्व आमचे संचालक मंडळ यांचेही आभार मानते. आज ज्यांच्या कपाळावर कुंकू नाही आहे अशांसाठी आम्ही ही पतसंस्था 15/3/2005 रोजी स्थापन केली. तेव्हापासून आजपर्यंत कोणत्याही प्रकारची निवडणूक झाली नाही आणि त्यामध्ये निवडणूक न होता पूर्णपणे निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे. आणि इथून पुढे सुद्धा आमची हीच अपेक्षा राहील, ज्या काय आमच्या सदस्यांच्या, आमचे जे सभासद आहेत त्या सभासदांचं जे काय इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण बांधील राहू. आज आमच्या नगर तालुक्यामध्ये आम्ही सेविकेला 1.5 लाख रुपये, मदतनीसला 75,000 रुपये कर्ज देतो. तसं आमचं मानधन आहे, परंतु मानधनामधून एक महिलांचे अगदी या नोकरीमध्ये विधवा, परित्यक्ता अशा महिला भरलेल्या असतात, तर त्याच्यामध्ये किमान त्यांच्या मुलांना थोडंसं चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं ह्या हेतूने आम्ही ही पतसंस्था स्थापन केली. आणि त्यानंतर आता आमच्या पतसंस्थेच्या भागभांडवल 2 कोटीच्या पुढे गेलेलं आहे. इथून पुढे आता नगर तालुक्यापुरतंच मर्यादित न राहता आमची तशी पतसंस्था ही पूर्ण जिल्ह्याचं आमचं रजिस्ट्रेशन आहे. आता ह्याचा फायदा जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस भगिनींना व्हावं ह्या दृष्टीने आम्ही आजपासूनच कामाला लागलेलो आहोत आणि त्यांना याच्यामध्ये आम्ही सामावून घेणार आहोत आणि सर्वांना ह्या पतसंस्थेतून कसा फायदा होईल याचं आम्ही स्वप्न बाळगलेलं आहे. सर्वोत्तरी आम्ही त्याच्यातून प्रयत्न करतो आहे. आमच्या पतसंस्थेला एक छोटीशी रूम आहे, परंतु आमचं स्वप्न आहे की आमच्या पतसंस्थेला एक स्वतःची हक्काची जागा असावी. म्हणूनसुद्धा आम्ही आमच्या जिल्हा परिषदला पत्र दिलेलं आहे आजच की ह्या किमान आम्हाला जागा मिळेपर्यंत आम्हाला एखादी रूम भाड्याने मिळावी, जेणेकरून अहमदनगर जिल्ह्यातील महिलांना येण्या जाण्यासाठी सोयीस्कर होईल. त्या दृष्टीने आम्ही आज प्रयत्न केलेला आहे आणि एकच इच्छा आहे आमची की आता आमच्या ह्या भगिनींसाठी एक हक्काची बसण्याची जागा असावी आणि आमच्या संस्थेची अगदी चांगल्या पद्धतीने भरभराट व्हावी ही आमची मनोमनी अगदी इच्छा आहे. तरी मी शेवटी आमचे कर्मचारी व आमचे सर्व संचालक, आमच्या पतसंस्थेच्या सचिव स्मिता आवटी
आणि उपाध्यक्षा आशा पवार यांचेही आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर.